प्रणव शिंदे, मेंदूविकार तज्ञ, तिडकी कॉलनी, वेलनेस न्यूरो सेंटर इथे कार्यरत आहे. आज मी आपल्याला महत्त्वाची अपस्मार पेशंट बद्दल माहिती देणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अपस्मार याला फिट्स, कन्व्हल्जन्स, सीजर, खेच, मिरगी अशा वेगवेगळ्या शब्दांनी समजलं जातं. अशा रुग्णांना काय काळजी घ्यायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं की रुग्णांनी सांगितलेल्याप्रमाणे औषधी नियमित घ्यायला पाहिजे, वेळेवर आणि रोज घ्यायला पाहिजे. गोळ्या बिलकुल चुकवायच्या नाहीये. मादक पदार्थ बिलकुल सेवन नाही करायचं आहे. झोप व्यवस्थित घ्यायला पाहिजे. शक्यतो रात्री 10 वाजता झोपायला पाहिजे आणि 5 वाजेपर्यंत झोप 7-8 तासाची व्हायला पाहिजे. इतर केअर गिव्हर्सनी काळजी महत्वाची घेणे अशी आहे की पेशंटच्या खानपानचे लक्ष द्यायचं. पेशंट गोळ्या व्यवस्थित घेतोय की नाही, उरलेल्या गोळ्यांपासून आपल्याला कळतं, त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. फिट येत असतानाची काळजी महत्वाची अशी आहे की कधी कोणाला फिट आले रुग्णाला तर त्याला सेफ जागेवर आडवं झोपून द्यायचं आहे. त्याला रस्त्यावर असेल तर साईडला करून द्यायचं आहे. काही इजा नाही व्हायला पाहिजे. डोकं किंवा हात हलत असताना त्याच्या खाली काही मऊ वस्तू ठेवून इजा नको व्हायला ही काळजी घ्यायची. कधीही पेशंटचे हात किंवा पाय धरायचे नाहीये. लवकरात लवकर मेडिकल हेल्प बोलवायचा प्रयत्न करायचा आहे. डॉक्टरनी कधी स्प्रे दिला असेल नाकात मारायचा तर तो स्प्रे मारायचा आहे. कधीही पेशंटला तोंडात काही वस्तू टाकणं, जीभ चावली जात असेल त्या क्षणाला असं करायचं नाहीये. पेशंटला एका कुशीवर करायचंय. तोंडातली आलेली लाळ पुसून घ्यायची आहे आणि शुद्धीवर आल्याशिवाय खायला प्यायला काही द्यायचं नाही. धन्यवाद. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळुवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसन नलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. त्या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.